पहलगामच्या बेसनेर ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणाहून काही अंतरावरती आम्हाला या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी जे JNK पोलीस आहेत त्यांनी या समोर चौकी बांधलेली आहे आणि कुणालाही वरती जाऊन दिलं जात नाहीये। वरती NIA चे कमांडोज त्याचबरोबर जे जवान आहेत ते वरती पोहोचलेले आहेत आणि कॉम्बिंग ऑपरेशन हे सुरू आहे। काही वेळापूर्वीच मोठ्या प्रमाणात जे सैन्य आहे ते वरती पोहोचलेलं होतं आणि त्या ठिकाणी आता सर्च ऑपरेशन हे सुरू केलेलं आहे। या ठिकाणच्याच लोकल नागरिकांकडनं मोठ्या प्रमाणात मदत ही या दहशतवाद्यांना झाल्याचा संशय या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे कॉम्बिंग ऑपरेशन आता NIA त्याचबरोबर ते CRPFच्या जवानांकडनं सुरू करण्यात आलेलं आहे। ही जी झाडी पाहतोय या झाडींचाच आधार घेत हे दहशतवादी पीर पंजाबच्या इकडनं त्या ठिकाणी आले होते आणि बेछूट गोळीबार त्यांनी त्या ठिकाणी केला। जवळपास 27 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, त्यातले महाराष्ट्रातले 6 जण होते। आपण पाहिलं तर हा जो CRPFचा एक कॅम्प लागलेला आहे तिथून अवघ्या काही अंतरावरतीच ती जागा आहे ज्या ठिकाणी निर्मनुष्यता पूर्णतः करण्यात आलेला आहे। कुणालाही वरती जाऊन दिलं जात नाहीये। जो पदगाम व्हॅली आहे ही पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। इथले टुरिस्ट आहेत त्यांना देखील या ठिकाणाहून सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं कळतंय। त्यामुळे कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे, सर्च मोहीम सुरू आहे, त्यामध्ये काही क्लूज मिळतात का हे देखील शोधलं जात आहे। त्यामुळे आलेले दहशतवादी हे कुठल्या मार्गाने आले होते आणि त्यांना कोणी लोकल सपोर्ट दिली होती याचा तपास आता सखोल केला जात आहे। त्यामुळेच हा संपूर्ण पहलगामचा भाग आहे हा आता निर्मनुष्य करून त्या ठिकाणी सुरक्षा ही देखील वाढवण्यात आल्याचंच पाहायला मिळतंय। इथले जे नागरिक आहेत ते देखील सांगतायत की घडलेली घटना ही नक्कीच चुकीची होती आणि त्याचं समर्थन कुणीही करणार नाही। मात्र एकीकडे ह्या गोष्टी सुरू असताना अंतर्गत कुठनं तरी या दहशतवाद्यांना सपोर्ट मिळाला आणि त्यातनंच ते या ठिकाणी पोहोचल्याचा एक संशय हा देखील तपास यंत्रणांना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, ABP माझा, पहलगाम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।